बहिशाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावर विराजमान झालेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आजच्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेल्या सुप्रसिद्ध वक्त्या, कलावंत, साहित्यिक डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम या मंचावर विराजमान झालेल्या आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आर.पी. ठाकरे सर मंचावर विराजमान आहेत. बहिशाल शिक्षण मंडळाच्या केंद्र कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम मंचावर उपस्थित आहेत. याशिवाय आपल्या महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक के.एस. चौधरी सर इथे उपस्थित आहेत. या व्यतिरिक्त आपल्या महाविद्यालयातील माझे ज्येष्ठ आणि सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे संस्थापक सर्वेसर्वा ज्यांनी शिक्षणाची गंगा जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. आजच्या व्याख्यानमालेचं जे शीर्षक आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी यावं. आपल्याकडे आलेल्या अतिथींचं आदरातिथ्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या प्रमुख व्याख्याता आदरणीय डॉक्टर प्रतिभा मॅडमचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर मी उपप्राचार्य डॉक्टर आर.पी. ठाकरे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचा सत्कार करावा. सर. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाची संकल्पना भूमिका विशद करण्यासाठी मी बहिशाल शिक्षण मंडळाच्या केंद्र कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडमला विनंती करते. आपल्या व्याख्यात्या प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम सोबत निकम सर आलेले आहेत. त्यांचाही सत्कार करण्याची विनंती मी उपप्राचार्य डॉक्टर आर.पी. ठाकरे सर यांना करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाची संकल्पना भूमिका विशद करण्याची विनंती मी बहिशाल शिक्षण मंडळाच्या केंद्र कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर स्वाती सोनवणे यांना करते. धन्यवाद मॅडम. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे
बैशाल शिक्षण मंडळ अंतर्गत व्याख्यानमाला घेतले जातात. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला, डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला, संत आपल्या आता महाविद्यालयात मागेच आपण संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला घेतली. त्यामध्येच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वर्ष जयंतीला पूर्ण झाल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अहिल्यादेवी होळकर ही व्याख्यानमाला या वर्षापासून घ्यायला सुरुवात केली. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आदरणीय डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम, मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक के.एच. चौधरी सर, जिमखाना विभाग प्रमुख वाघमारे सर, तसेच सर्व इथं ज्येष्ठ प्राध्यापक आणि सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे शब्दस्मरणाने हार्दिक स्वागत करते. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा पुण्यश्लोको विधेयच्च पुण्यश्लोको जनार्दना अशा 4 व्यक्तींचा उल्लेख पुराणामध्ये पुण्यश्लोक म्हणून केला जातो. नल राजा युधिष्ठिर, विदेह देशाचा राजा जनक आणि श्रीकृष्ण हे 4 लोक प्राप्त हा स्मरणीय मानले जातात. अशा पुण्यवान व्यक्तींसोबत अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देखील जोडले गेलं आहे. जगामध्ये ज्या स्त्री शासक होत्या त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव प्राधान्याने घेतलं जातं. कुशल नेतृत्व, न्यायप्रिय शासन आणि लोक कल्याणकारी कार्यामुळे अहिल्यादेवी भारतभर प्रसिद्ध होत्या. केवळ स्वतःच्याच राज्यात नव्हे तर संपूर्ण भारतभर त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार, नद्यांवरती घाट बांधणे, विहिरी बांधणे, रस्ते बांधणे, धर्मशाळा बांधणे, अन्नछत्र चालवणे अशी लोक कल्याणकारी कामे त्यांनी संपूर्ण जगभर केली. या कामांच्या माध्यमातून छोटी छोटी राज्ये, संस्थाने, विभागला गेलेला देश जोडण्याचं अहिल्यादेवी होळकर यांनी काम केलं. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट असे म्हटले आहे. म्हणजेच अहिल्याबाईंची तुलना त्यांनी रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. ते म्हणतात की ज्या वेळेस देशातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव सर्वप्रथम लिहिलं जाईल. अशा या अहिल्यादेवी होळकरांच्या एकूणच जीवन कार्य आज आदरणीय डॉक्टर जाधव मॅडम त्यांच्या खास शैलीत आपल्याला सांगणारच आहेत. त्यांचे मी पुनश्च एकदा शब्दस्मरणाने हार्दिक स्वागत करते. तसेच आपणा सर्वांचेही स्वागत करते आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देते. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाच्या ज्या व्याख्यात्या आज आपल्याला लाभलेल्या आहेत, डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांचं व्यक्तिमत्व तसं विविध पैलूंनी सजलेलं आहे. मॅडमचे अनेक कार्यक्रम, अनेक स्वगत, हे अनेक कार्यक्रमच म्हणता येईल की प्रसिद्ध आहेत, सुप्रसिद्ध आहेत आणि आज आपल्याला त्यांना ऐकायची संधी मिळते. पण हे असं व्यक्तिमत्व नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी मी आमच्या सहकारी प्राध्यापिका प्रीती वाघ यांना विनंती करते की मॅडमचा त्यांनी परिचय करून द्या. धन्यवाद मॅडम. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बैशाल शिक्षण मंडळ आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेल्या प्रमुख अतिथी, महिला सबलीकरण आणि युवा जनजागृतीचे काम करणाऱ्या एक कार्यकर्त्या डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांचा मी परिचय करून देत आहे. मॅडमांचं नाव आहे डॉक्टर प्रतिभा सुरेश जाधव. त्या समीक्षक, वक्त्या, साहित्यिक, एकपात्री कलाकार, कथाकथनकार, निवेदिका, यूट्यूबर देखील आहेत. मॅडमांचे शिक्षण MA, DEd, BEd, MAd, मराठी शिक्षणशास्त्र या विषयातून त्यांचे सेट झाले आहे. PhD देखील मॅडमांची झाली आहे. मॅडम सध्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे मराठी विषयाच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
प्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट प्राध्यापिका, विद्या वाचस्पती, मार्गदर्शक असा त्यांचा प्रवास आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत PhD मार्गदर्शक देखील मॅडम आहेत. दूरदर्शन वाहिनीवरील सखी सह्याद्री या कार्यक्रमात 18 जून 2024 रोजी त्यांची मुलाखत देखील प्रसारित झाली होती. मॅडम नाशिक येथील गिन्ना गौरव प्रतिष्ठानच्या स्वीकृत सदस्य देखील आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या देखील त्या सदस्य आहेत. नागपूर येथे 2 मार्च 2020 रोजी संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी विचार महिला परिषदेच्या अध्यक्षपदाचा सन्मान मॅडमांना प्राप्त झाला. मिसेस नाशिक 2014चा बहुमान देखील मॅडमांनाच प्राप्त झालेला आहे. झी मराठी, माय बोली, G24 तास, TV9, कलर्स मराठी या विविध वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती आणि इतर कार्यक्रम देखील प्रसारित झालेले आहेत. चित्रलेखा या महाराष्ट्रातील अग्रणी साप्ताहिकाने महिला सबलीकरण व युवा जनजागृतीच्या कार्यासंदर्भाने दखल घेत जून 2018 या वर्षी मॅडमांची मुलाखत देखील प्रसिद्ध केली होती. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून विविध विषयांवरील 50हून अधिक शोध निबंध त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये, दिवाळी अंकात, नियतकालिके यांमध्ये सातत्याने प्रासंगिक व वैचारिक लेखन त्यांचे झालेले आहे. भिवंडी येथून प्रकाशित होणाऱ्या प्रसिद्ध लक्षवेध दिवाळी अंक 2016च्या मुखपृष्ठावरील सेलिब्रिटी म्हणून झळकण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. मॅडमांनी महाराष्ट्रभर विविध विषयांवर 1000हून जास्त प्रबोधनपर व्याख्याने दिलेली आहेत. त्यांच्या मी जिजाऊ या एकपात्री प्रयोगाचा शुभारंभ मॉरिशस येथील महात्मा गांधी ऑडिटोरियम येथे 25 मे 2016 रोजी संपन्न झाला आहे. त्याचप्रमाणे सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत 24 नोव्हेंबर 2018 रोजी मी सावित्री ज्योतिबा फुले हा एकपात्री प्रयोग देखील त्यांनी सादर केलेला आहे. मॅडमांना सिंगापूर येथे पर्यटन मंत्रालयाद्वारे ग्लोबल सिटीजन ऑफ इंडिया 2018 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 2018 या वर्षी युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये देखील त्यांची नोंद करण्यात आली आहे. विविध संस्थांच्या पदाधिकारी मॅडम झालेल्या आहेत. मॅडमांचे अनेक पुस्तके देखील प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या मी अरुणा बोलते आणि काळोखाला दूर सारून या दोन्ही पुस्तकांना विविध राज्य पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. असे अनेक प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध राज्य, राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संमेलनात, कथाकथन परिसंवाद व कवी संमेलनासाठी देखील त्यांना निमंत्रित करण्यात येतं. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. अधिकचा परिचय त्यांच्या व्याख्यानमालेतून आपल्याला कळेलच. आयोजकांनी मला परिचय करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता आपल्यामध्ये आणि वक्त्यांमध्ये जास्तीचा वेळ न घेता मी आदरणीय जाधव मॅडमला विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन आपल्याला करावं. एवढा भरभक्कम परिचय करून दिल्यानंतर वक्त्याची जबाबदारी खूप वाढते. थोडं सकारात्मक दडपणही त्याच्यावर येतं. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी 10 वर्षांनी तुमच्या महाविद्यालयात येते आहे. 10 वर्षांपूर्वी आले होते आणि आज पुन्हा आले. तुमसे मिलना बातें करना बडा अच्छा लगता है. तरुणाईशी बोललं पाहिजे. तरुणाईची एक वेगळी भाषा असते, त्यांचा एक वेगळा विचार असतो. आपण तरुणाच्या नावाने ओरड करतो, हे वाचत नाहीत, यांचे विचार काय आहेत त्यांना कळत नाही. पण बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडूनही आम्ही शिकतो आहोत. आणि यासाठी तुम्हाला भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे तुमच्याशी. मी आता इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विषयावर बोलणार आहे. परंतु मध्ये कुणालाही कधीही वाटलं मी सांगते आहे त्यात गल्लत आहे किंवा मला यातली अपडेट आहे, अधिकची माहिती आहे, तर कुणीही विना भीती, विना संकोच अगदी जागेवर उभं राहून बोलू शकतो. त्याच बाबतीत नाही मी कुठलंही विधान केलं तर अत्यंत म्हणजे काय मनातली भीती आहे ना, काढून टाका. जरी तुमचे आदरणीय प्राचार्य समोर असले तरीही. तुम्हाला जसे तुमचे प्राचार्य आदरणीय आहेत तसेच मलाही आदरणीय आहेत. मला वाटतं सर 2010 मध्ये माझं पहिलं पुस्तक आलं तेव्हा मी त्याची पहिली प्रत घेऊन सरांकडे आले होते.
विद्यार्थी दशेपासून सरांचं नाव आम्ही ऐकत आलेलो आहोत, भाऊसाहेब गमे. आणि या व्यक्तीला भेटण्याची इच्छा होती. योगायोगाने लासलगाव महाविद्यालयामध्ये मी तेव्हा प्राथमिक शिक्षिका होते आणि माझं पहिलं पुस्तक आलं. मग आपल्या पंचक्रोशीत किंवा जवळपास कोण साहित्यिक आहे प्रसिद्ध असा की 4 लोक त्याचा सल्ला घ्यायला जातात, कसं लिहावं काय लिहावं. त्या माझ्या जडणघडणीच्या साहित्यिक जडणघडणीच्या सुरुवातीला मी सरांना भेटायला आले होते. बरं, सरांचं असं की कोणी या, अगदी हसतमुख स्वागत आणि पूर्ण कुटुंब हा तसंच. त्या गोष्टी सर मध्यंतरी आपण भेटलो नसलो, संवाद फार नसला तरी ह्या गोष्टी कायम स्मरणात राहतात. तर असं हे मलाही आदरणीय असणारं व्यक्तिमत्व, मितभाषी, मोजून मापून बोलणार, भडाभडा बोलणार नाही, मोजकं बोलणार, अभ्यासपूर्ण बोलणार आणि चांगलं आहे, हे अनुकरणीय आहे. तर आणि अधिकचं बोलून आपणच अधिक गोत्यात येतो बरं का अलीकडच्या काळात. खरंच मोजून मापूनच बोललं पाहिजे, असं नेमकेपणाने बोललं पाहिजे. मी ज्या ज्या व्यक्तींना भेटते त्यांच्याकडून शिकते. नकारात्मक व्यक्ती जरी भेटल्या, वाईट जरी व्यक्ती भेटल्या, तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं असतं की आपण असं वागायचं नाहीये. भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं बरंच काही शिकवतात आपल्याला. असो, माझ्या या प्रास्ताविकानंतर आजच्या महिशाल शिक्षण मंडळ विभाग जो ज्यांच्याकडे आहे त्याच्या समन्वयक आदरणीय धनगर सरांची पण मी आठवण केली, सांगा मॅडम. त्यांनी कार्यशाळेत निवड केली होती माझी वक्ता म्हणून आणि नंतर ते त्यांच्या अर्धांगिनीकडे ही जबाबदारी सोपवून गेले. तर आदरणीय धनगर सर, तद्वत समन्वयक प्राध्यापिका स्वाती सोनवणे मॅडम, सूत्रसंचालिका अगदी स्खलित वाणीत सूत्रसंचालन करणाऱ्या शिंदे मॅडम आणि माझा परिचय करून देणाऱ्या, प्रीतीने परिचय करून देणाऱ्या प्रेमाने प्रीती वाघ मॅडम. हल्ली कोण कुणाबद्दल चांगलं बोलतं? फार कठीण आहे का? हल्ली स्वार्थ असल्याशिवाय कुणी कुणाबद्दल चांगलं बोलत नाही. तरी त्यांची माझी काही भेट झाली नाही यापूर्वी, पण छान बोलल्या त्या, चांगली गोष्ट आहे. खरं तर सर असं सेंटरला बसवून आपला परिचय जेव्हा कोणी वाचत असतं इतकं ऑकवर्ड होतं सर की आपण सेंटर ऑफ व्ह्यू असतो आणि मला खूप वेळा संकोच वाटतं. मी त्यांच्या कागदाकडे बघत होते अजून किती बाकी आहे म्हणून. आणखी माझ्या ओळखीचे चेहरे इथे आहेत. आदरणीय वाघमारे सर आणि आमचे लहान बंधू कसबे सर. कोणे एकेकाळी वन्स अपॉन अ टाइम ते आमच्या महाविद्यालयात होते. आणि बघा, एक सर्कल पूर्ण होतं, कुणी ना कुणी भेटतच आपल्या क्षेत्रामध्ये. तर आणि ओळखीचे चेहरे भेटल्यानंतर आणखी बरं वाटतं, माणूस आणखी रिलॅक्स होतो. तर मी आज आणि हा तुम्हाला विसरायला नको. आता मला माहित नाही तुम्हाला इथे कसं डांबून नाही, घरोघरी मातीच्याच चुली आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो ऐका, वक्त्यांना ऐकल्यानंतर चांगला वक्ता असेल ना तर लक्षात ठेवा याला परत ऐकायचंय, आणि अत्यंत वाईट वक्ता असेल तर मग ठरवा तुम्ही काय करायचं आहे परत. हा, तर वक्त्यांमध्ये पण सुधारणा होणे गरजेची, कारण यांची काळाची भाषा, तरुणाईची भाषा, बदलत्या काळाची भाषा त्यांनी ग्रहण केली पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलं पाहिजे. मला माहित नाही मी किती त्याच्यात यशस्वी होईल. आय विल डेफिनेटली ट्राय. तर माझा विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आता व्याख्यान म्हणजे काहीतरी रटाळ, कंटाळवाणं, बोरिंग असं आमच्या डोक्यात फिट बसलेलं आहे आणि असं अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यात फिट बसलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, सुनना जरुरी है, सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नाही चाहता. अरे सगळेच बोलायला लागले तर लबाडांनो कसं चालायचं? सगळेच बोलतील, ऐकणार कोणीच नाही. मग मी अशीच गेले होते एका महाविद्यालयामध्ये, काळजाजवळ हे माझं सगळं खाद्य असेच कवटाळलेलं आणि गेले. आणि संयोजक, आता आम्ही आलो ना तसे संयोजक मैदानातून आम्हाला घेऊन चाललेले गेटपासून, आणि मला पाहून पोरं लागली की सैरावैरा पळायला. म्हणजे फोबिया किती भयंकर असतो सर, की वक्ता म्हणल्यावर काय म्हणून म्हटलं तुम्हाला की आता हा माणूस आलाय आपल्याला डांबणार, आता धाक दपटशा दडपण, आणि मग 1-1.5 तास हा माणूस काय सोडत नसतोय. ते पोरं लागली सैरावैरा पळायला, कोण इकडं पळतंय कोण तिकडं पळतंय. आणि मी संयोजकांबरोबर म्हटलं काय हो सर, मी भल्या पहाटे रजा काढून पेट्रोल पाणी खर्च करून आले, पोरं लागले की पळायला. संयोजक इतके अनुभवी होते, सोनवणे मॅडम तुमच्यासारखे, ठाकरे सरांसारखे. ते म्हणाले मॅडम थंड चेहऱ्याने. म्हटलं माणूस एवढा थंड कसा असू शकतो? पण थंड चेहऱ्याने म्हणाले की मॅडम काहीच काळजी करू नका, नवीन प्राणी पाहिला की ते असेच करतात.
हे बघा, वक्ता फार जिवट आणि चिवट प्राणी असतो शिंदे मॅडम, तो बोलल्याशिवाय जात नाही. मी म्हटलं पण सर हो ठीक आहे, मी का वाईट वाटून घेऊ, मी पण प्राणी आहे, मनुष्य प्राणी, अशी वक्त्याने स्वतःच्या मनाची समजूत घातली. पाऊल पुढे टाकलं, हॉलच्या जवळ जाऊ लागले. पोरं आणखीच वेगाने पळू लागले. मी म्हटलं सर मी एवढ्या लांबून आले, मी व्याख्यान दिल्याशिवाय जाणार नाही, वक्ता फार जिवट चिवट प्राणी असतो. हा मी काय भिताडाशी बोलू आहे? ते म्हटले नाही पोरं असतील ना मॅडम. म्हटलं कसं काय? म्हणे कॉलेजला 2च गेट आहेत आणि एक गेट आम्ही साखळदंडाने बांधून टाकलेला आहे. दुसऱ्या गेट जवळ 2-3 जाडजूड प्राध्यापक उभे केलेले. वाघमारे सर गेले का? गेलेत म्हणे, असे चांगले भक्कम माणसं उभे केलेले आहेत म्हणे. पोट्ट्यांना बाहेर जायचं असतं, आम्ही पोट्ट्यांना बाहेर जाऊ देत नाही, आम्ही पोट्ट्यांना ऐकवतोच. तर असंच काहीतरी ऐकवायला मी आलेले आहे. पण आय होप तुम्हाला ऐकल्यानंतर पश्चाताप होणार नाही किंवा वाईट वाटणार नाही की आम्ही उगाच इथे बसलो म्हणून. हे बघा, ढोबळमानाने सारी माणसं, साऱ्या गोष्टी आपल्याला माहित असतात. ढोबळमानाने म्हणजे मी सावित्रीबाईंचं पण चरित्र सांगते, जिजाऊंचं पण सांगते, शिवाजी महाराजांचं पण सांगते, ज्योतिबांचं सांगते, बाबासाहेबांबद्दल बोलते. पण आपल्याला ढोबळमानाने फक्त काही मोजक्या गोष्टी त्यातल्या माहिती आहे. जसं सावित्रीबाईंच्या आयुष्यातल्या आपल्याला हेच माहिती आहे की त्यांनी शेणामातीचा मारा सहन केला आणि त्या पलीकडे खूप भोगलं आणि सोसलं त्यांनी. त्यांनी शेवटचा श्वास कसा घेतला, त्यांनी न्हाव्यांचा संप कसा घडवून आणला, बऱ्याच गोष्टी आहे, असंख्य गोष्टी आहे. आणि खरंच तुम्हाला जाडजूड पुस्तकं वाचायला जमत नसतील, आवडत नसेल, रुचत नसेल, रस नसेल, तर तुम्ही ना व्हिडिओ ऐका. युट्यूबवर भाषणं आहेत खूप चांगल्या पद्धतीनं, आणि तुमची काम करता करता ऐका, आपल्याला अनेक गोष्टी कळत जातात. तर या भारतभूमीत आपण जर इतिहासाकडे वळून पाहिलं तर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, फातिमा बी रजिया सुलताना, रमाबाई, आनंदी जोशी, रखमाबाई राऊत, राणी लक्ष्मीबाई, झलकारी ते सांप्रत काळातील अनेक धुरंधर महिला आहेत. काय होतं, कधी कधी इतिहास कोण लिहितो आणि कसा लिहितो त्यावर अवलंबून असतं की ती व्यक्ती किती चमकते. अनुलेखाने मारणारे हे बरेच लोक असतात, परंतु आपण जेव्हा इतिहास वाचतो, इतिहासाकडे गांभीर्याने वाचतो आणि मागे वळून बघतो, तेव्हा आपल्याला या लोकांचं योगदान किती मोठं आहे हे कळतं. पण त्याच्यासाठी जाणून घेतलं पाहिजे ना, जिज्ञासा पाहिजे आपल्याकडे, क्युरिओसिटी पाहिजे. हलके हलके चालत गेलीस, हलके हलके चालत गेलीस, दुर्गांवरल्या शिखरांवरती, काठिण्याची जशी हिरकणी अढळ असावी शीर्षावरती. अस्त्र नसे आणि शस्त्र नसे, अस्त्र नसे आणि शस्त्र नसे, तरी भेदत गेलीस पोट मंडळे, नजरामची माथ्यावरती, पायतळीचे बळ ओळखले. नादना कुठला वाद कुणाशी, नादना कुठला वाद कुणाशी, घडावयाचे स्वप्न उराशी, घडता घडता कोरीत गेलीस असंख्य लेणी पाय कुणांची, घडता घडता कोरीत गेलीस असंख्य लेणी पाय खुणांची. असंख्य लेणी पाय खुणांची जी कोरत गेल्या त्या साध्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आता पुण्यश्लोक म्हणजे काय, त्याचा अर्थ सोनोने मॅडमने सांगितला. ज्याच्या आचारात, विचारात आणि कृतीत पावित्र्य आहे त्या पुण्यश्लोक असं कुणालाही म्हटलं जात नाही. परंतु अहिल्यादेवींच्या एक प्रतिमा जी आपल्या मनावर युगायुगांपासून ठसवली गेली, युग नाही किती 300 वर्ष म्हणाली, 300 वर्ष, जे स्त्रीचीच साधारण त्यागमूर्ती, बलिदान करणारी ही युगायुगांपासून जी प्रतिमा आहे ना, तीच या खूप लढवय्या महिलांबद्दल पण केली गेली आहे. तर त्यांचं ते शिवलिंग हातात घेऊन त्यांचा फोटो तुम्ही पाहिला असेल, इथे पण आहे का ते, ती प्रतिमा त्यांची आहे. पण काय होतं, कधी कधी आपला बुद्धिभेद केला जातो किंवा भ्रम निर्माण केले जातात. तर पुस्तकांबरोबर अहिल्यादेवींचा फोटो असताना तो स्वतः अगदी योग्य, अचूक झालं असतं. तुम्हाला माहिती आहे 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या यांचं प्रचंड मोठं इंदोरला आणि महेश्वरला प्रचंड मोठं ग्रंथालय होतं. त्या काळामध्ये एखादी राणी किंवा राज्यकर्ती एवढं वाचत असेल, त्यांना तत्वज्ञ म्हटलं जातं, तत्वज्ञ, फिलोसॉफर होत्या त्या, फिलोसॉफर. आणि जे वाचायच्या त्या कृतीत आणायच्या. तुम्हाला माहितीये त्यांचं आयुष्य, वयाच्या 8व्या वर्षी लग्न झालं. आता त्या आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तशा त्या 7-8 वर्षाच्या होत्या तेव्हा पेशव्यांची स्वारी आली. त्यांचं गाव तुम्हाला माहितीये कोणतं? बेसिक तर माहित पाहिजे, कोणतं गाव? चौंडी हे त्यांचं गाव, चौंडी. आणि कुठे, कोणत्या जिल्ह्यात?
नगर जिल्ह्यातलं चौंडी हे त्यांचं गाव आणि तिथे मानकोजी शिंदे यांच्या पोटी जन्माला आलेलं हे रत्न. 7व्या-8व्या वर्षी पेशव्यांची स्वारी आली आणि त्यांच्याबरोबर होते त्यांचे सासरे. काय सासऱ्यांचं नाव? पेशव्यांचे सरदार होते ते मल्हारराव होळकर, माळवा प्रांताचे सरदार. तो माळवा प्रांत परगणा त्यांना दिला होता पेशव्यांनी. आणि जेव्हा ते या चौंडी गावात आले तेव्हा ही 7-8 वर्षाची पोरगी खेळणारी तिथं, आणि पुढे खाडी आहे आणि तिथे ती स्वारी चाललेली आहे. पुढे ती पोरगी धावत धावत आली त्यांच्या घोड्यासमोर आणि त्यांच्याबरोबर जो काही लवाजमा होता, थांबा थांबा म्हणे, पुढे धोका आहे जायला, पुढे खाडी आहे. ते पोरगी घाबरतच नाही एवढीशी पोर. त्यांना खूप चांगलं वाटलं. कुणाला? मल्हाररावांना. आणि मल्हाररावांनी अरे ही पोरगी फार निर्भीड आहे. आणि त्यांनी त्यांचा लेख, काय नाव पतींचं नाव? खंडेराव होळकर, त्यांच्याबरोबर सोयरीक जुळवली मानकोजी शिंदेंना सांगून. आणि मग हा विवाह झाला 8व्या वर्षी. परंतु या अहिल्यादेवींच्या वाटेला, या मार्गावर इतक्या अडचणी आल्या म्हणजे अख्खं कुटुंब गमवावं लागलं. एक एक करून त्यांचे पती लवकर गेले. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना मालेराव हे पुत्ररत्न झालं. मुक्ता जन्माला आली. 2 मुलं त्यांना, एक मुलगी आणि एक मुलगा. आणि वयाच्या 29व्या वर्षी वैधव्य आलं. नवरा गेला आणि नंतर पुढे तरुण मुलगाही गेला. नंतर सासरे गमवावे लागले, सासूबाईही गेल्या. आणि एक बाई राज्य करणार, उभी राहणार, इतके अडथळे निर्माण होतात. अरे आज होतात तर तो काळ मी सांगते कधी. म्हणजे 300 वर्ष झाले त्यांना जन्म. तुम्ही विचार करा, साधारण 25 वर्ष आपण सोडून देऊया, 250 वर्षांपूर्वीची गोष्ट. आजही आम्हाला कर्तबगार आणि लढवई बाई, स्पष्ट बोलणारी, खरं बोलणारी बाई, स्वतःला सिद्ध करणारी स्वयंसिद्धा सहन होत नाही. तर 250 वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल. आणि ही बाई जेव्हा राज्यकर्ती म्हणून गादीवर बसली, इतकं सोपं नव्हतं बरं का. जवळचेच लोक घात करतात आपला, माहिती आहे ना तुम्हाला. फार लांब जायची गरज नसते, शत्रू घरातच असतो खूपदा. जवळच असतो, नात्या गोत्यात असतो. तसा त्यांच्या दरबारातल्याच माणसांनी त्यांचे पाय ओढण्याचे किंवा नामोहरम करण्याचा किंवा त्यांना मागे खेचण्याचा आणि गादीवर बसू न देण्याचा खूप प्रयत्न केला आटोकाट. पण प्रचंड जिद्दी बाई. प्रश्न पडायचे पण एक वेळ अशी होती की कुणाचं मार्गदर्शन घ्यावं, कुणीच नाही. आणि त्यावेळी बाईला कोणी मार्गदर्शन करावं. त्यांना अनेक प्रश्न पडायचे आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी कुठे शोधली माहिती? कुठे? त्यांनी सगळी प्रश्नांची उत्तरं ग्रंथात शोधली. बरं, त्यांचं जेव्हा पालन पोषण करायला सुरुवात केली त्यांच्या आई वडिलांनी, तेव्हा मी तर म्हणते ही माणसं फार दृष्टी होती सर, काळाच्या पुढे विचार करणारी. त्यांना घोडेस्वारी शिकवली, त्यांना लिहिण्या वाचण्याचं ज्ञान दिलं, न्याय निवाडा कसा करावा ते शिकवलं. आणि सगळ्यात मोठं योगदान तर मी म्हणते त्यांच्या सासऱ्यांचं आहे, मल्हारराव होळकरांचं. त्यांनी सून म्हणून तिला वागणूक दिली नाही. आणि त्यांना माहिती होतं जेवढी धमक माझ्या लेकरामध्ये नाही, मुलामध्ये, हे पण मान्य करायला लागतं बरं का. जी धमक किंवा जी क्षमता माझ्या मुलामध्ये नाहीये, ही गादी सांभाळण्याची किंवा माळवा प्रांत सांभाळण्याची, ती हा सुनेत आहे. आणि त्यांनी तिच्या कौशल्याला वाव दिला. इथे आईबाप कौशल्यांना वाव देत नाही हो कधी. जेंडर बायस इतकं होतं तर सासू सासरे कुठे देणार? तर मला ही माणसं फार पूज्य वाटतात, याच्यासाठी आदरणीय वाटतात. अहिल्यादेवींना घडवणारी जी माणसं होती त्यात मल्हारराव होळकरांचं नाव वरती येतं. तुम्हाला एक वाक्य मॅडमने सांगितलं, सोनवणे मॅडमने, की पाश्चात्य लेखक आहे लॉरेन्स. अहिल्यादेवी इतक्या कर्तव्यदक्ष आणि इतक्या कर्तबगार होत्या, म्हणजे आपण म्हणतो ना व्हेरी इंटेलेक्च्युअल, प्रतिभावान, अशा वर्गात त्या मोडत होत्या. तर त्यांची तुलना हा लॉरेन्स जो पाश्चात्य लेखक आहे तो कुणाशी करतो? रशियाची राणी कॅथरीन आणि इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट.
म्हणजे एवढं बुद्धिवैभव आपल्या मातीत होतं आणि अजूनही आम्हाला या व्याख्यान होईपर्यंत माहित नव्हतं हे आहे काय. आपण डोळसपणे बघतच नाही, आपण जस्ट वर ढोबळ मानाने मोघम सुनो देखो. आणि सगळ्यात मोठं, ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर विचार करा. आमचे विचारचक्र बंद पडतात, कुणीतरी काहीतरी सांगतं, तिथून त्याचा मागोवा घेत नाही, त्याचा आम्ही आणखी शोध घेत नाही. आपली शोधक बुद्धी आहे ना. तुम्हाला माहितीये तरुणाची व्याख्या काय? तरुण असणं म्हणजे काय? तरुण असणं म्हणजे काय? अस्वस्थ असणं म्हणजे तरुण असणं. सांगा ना, तुम्ही आहात का अस्वस्थ? नाही. आम्ही ठेविले आनंद तैसीची राहाव्यांची सुद्धा आम्ही समाधान. असे कसे समाधान? असे कसे समाधान? तर ठेविले आनंद तैसीची राहावे खूप वेगळ्या अंगाने सांगितलंय त्यांनी. ते चूक नाहीच आहे, ते बरोबरच आहे अगदी. परंतु आपली वृत्ती काय आता? काही नवीन शोधायचंच नाही. बरोबर सर? आणि अरे या व्हॉट्सअप विद्यापीठाला तर इतके बळी पडलेलो आहोत आपण. आला मेसेज की ढकल पुढे, खात्री करायची नाही. अरे कुणी मेलेलं नाही अजून, आधी श्रद्धांजल्या वाहून मोकळ्या दाब बिब घालून मोकळे होता तुम्ही लोक. मी नाही बरं त्याच्यात, म्हणून म्हणलं तुम्ही लोक. खात्रीच करत नाही आपण, शोधच घेत नाही आपण. तर्कशुद्धता लोप पावलेली आहे. म्हणून मला पूज्य वाटतात अहिल्यादेवी अगदी 300 वर्षांपूर्वी तर्कशुद्ध विचार, विवेकी वाणा आणि न्याय निवाडा करताना इतकं भक्कम पद्धतीने त्या करायचे की कुणावरच अन्याय होता कामा नये. आता तुम्हाला खूप जवळचं, फार लांब जात नाही, अगदी जवळचं उदाहरण देते. रंगमहाल पाहिलाय का तुम्ही? कुठे आहे? चांदवडला. किती लोकांनी पाहिलाय? हा पिक्त तिथे विकत नाही बरं का. असे असे काय सांगूया आपण, फार करंटे लोक होतो आपण. पिक्त तिथं विकत नाही, फक्त 2 लोकांनी पाहिलाय. मी ज्या लासलगाव मधून आले आहे तिथे पण होळकर वाडा आहे सर. मी नवीनच लासलगावमध्ये आले आणि आम्हाला ऐतिहासिक वास्तू फार पाहायला आवडतात. आमचे अहो इतिहासामध्ये सेट आहे आणि आम्ही खूप ऐतिहासिक ठिकाणी जातो. आणि मग मी नवीनच लासलगावमध्ये आल्यानंतर मी मुलांना विचारलं, अरे इथे होळकर वाडा आहे ना? ते म्हणाले हो. मग त्याच दिवशी 4:30ला कॉलेज सुटलं. यांना म्हणलं चला आपल्याला होळकर वाडा पाहायला जायचा आहे आज. आणि गेलो आणि कसलं काय, नुसतंच बाहेरची तटबंदी सर. मध्ये पाहिलं तर सगळ्या चाळी वगैरे केलेल्या, ते कोणीतरी खाजगी मिळकत विकत घेतलेली आणि मध्ये चाळी आहेत आणि बाहेरचा बाह्य भाग फक्त. आपल्याला ऐतिहासिक तो काय म्हणूया आपण, ऐतिहासिक त्या वास्तू सुद्धा व्यवस्थित जतन करता आलेल्या नाही. बरं, ज्यांनी जतन केलेल्या त्या पाहायला तरी आपण गेलं पाहिजे. तर रंगमहालाची गोष्ट सांगते, तुम्ही आजही तिथे जाल तर तो दरबार पाहण्यासारखा आहे. मध्ये सरकारी कचेरीसाठी तो दिला होता, परंतु तुम्ही रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असाल नवरात्रात वगैरे, ते संबंधित आहे बरं का, अहिल्यादेवींशी संबंधित आहे. म्हणजे हा खूप जवळचा संदर्भ आहे. मी माहेश्वर आणि इंदोरकडे जाणारच आहे, पण मी जवळचा संदर्भ देते. कधी तुम्ही जाल ना तर ऐतिहासिक वास्तू म्हणून त्याला पहा. आता देवदर्शनाला जाणं वगैरे पण फॅशन होते स्टेटससाठी आणि प्रोफाईल पिक्चरसाठी, तर ते तसं नसावं मला वाटतं. तर तुम्ही जाताना जेव्हा एखाद्या ठिकाणी, आता तुमच्या अभ्यास सहली जातील, नैसर्गिक ठिकाणी वास्तूंना, ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्यासाठी जातील, तर तिथे बघा त्याचे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत का, कोणत्या शतकातले कोणत्या दशकातले शोधकता पाहिजे. आणि त्यावेळी ते कसं बांधलं असेल. रायगडावर आपण जातो तेव्हा सर मी तिथले वॉशरूम्स पाहिले, केवढे काय म्हणजे ते स्थापत्य आहे. आउटलेट, ते पाणी जाण्यासाठी ती सोय, ते कोठार धान्याची, कुठून आल्या ह्या कन्सेप्ट, काय तज्ञ होती ही मंडळी. आणि त्या मुरुड जंजिऱ्याला मी जेव्हा जाते तेव्हा लक्षात येतं की त्याला सर स्लॅबच नाहीये तो, तरी ती दगड शतक उभी आहेत, कोणत्या बेसवर. ह्या गोष्टींचा आपण शोध घेतला पाहिजे. तुम्हाला मी हे संदर्भ देतेत ना, यासाठीच देते आहे की आपण जिथे जातो त्याचे काय आगे पिछे काय आहेत, त्याचे सामाजिक ऐतिहासिक संदर्भ काय आहेत ते धुंडाळून काढले पाहिजे. अस्वस्थ राहायला पाहिजे. आणि तुम्ही जर अस्वस्थ नसाल तर तुम्ही म्हातारे आहात, 18व्या-20व्या वर्षीच. आणि कदा 70-75 वर्षाचा वृद्ध अस्वस्थ आहे ना, ते त्याला मी तरुण म्हणेन. आलं लक्षात? तुम्ही अस्वस्थ असले पाहिजे. नाहीच आहे, कंटाळाच येतो आम्हाला कसला पण. अभ्यासाचा येतो, कॉलेजला जायचा येतो, आम्हाला परीक्षेचा कंटाळा येतो, आम्हाला कसलाही कंटाळा येतो. अशी थकलेली तरुणाई पाहते मी आता आणि वाईट वाटतं सर. असं सळसळतं चैतन्य असलं पाहिजे. वाचा, ऐका, बोला, लिहा. हा काळ परत येत नाही.
आणि तुम्ही ऐकाल ना, जेव्हा तुम्ही वाचाल ना, ते कुणाला तरी सांगावंसं वाटेल. तुमचं वक्तृत्व पण डेव्हलप होत जाईल. कुणाला तरी सांगावंसं वाटतं ना. माणूस समाजशील प्राणी आहे, त्याला सातत्याने सांगावं वाटतं, कुणाशी तरी बोलावं वाटतं, काहीतरी घडतंय ते शेअर करावं वाटतं. पण केव्हा तुमच्याकडे त्यासाठी काहीतरी असलं पाहिजे. मग हे असण्यासाठी काय करावं लागेल? ऐका, वाचा वाचा. म्हणजे तुम्हाला मी म्हणत नाही अगदी भिंगाचे चष्मे लागेपर्यंत जाड जाड पुस्तकं वाचा. अरे दैनिक पण वाचू शकता, वृत्तपत्र वाचायला सुरुवात करा. फार सुंदर गोष्ट आहे वाचणं. आम्ही पण आमच्या वाचनाची सुरुवात अशीच झालेली आहे. तेव्हा सर चित्रपटाच्या जाहिराती यायच्या, तिथून सुरुवात झाली आहे. मग हळूहळू चालायला तर लागलो आणि मग वाचायची गोडी लागली. एकदम काही होत नाही या गोष्टी. तर तुम्ही प्रयत्न करा. तुमच्याकडे तुमच्या ग्रंथालयामध्ये वृत्तपत्र येत असेल, तुम्ही अपडेट असलं पाहिजे. रोज काय घडतंय त्याबद्दल, काय घडले तुमच्या पंचक्रोशीत, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या राज्यात, तुमच्या तालुक्यात, याबद्दल माहित पाहिजे. इतक्या चाणाक्ष होत्या अहिल्यादेवी. माणूस वाचणं ही कला त्यांना अवगत होती. न्याय निवाडा करायच्या आणि त्यांची गादी अजून त्या रंगमहालात आहे. मी रंगमहालाचा संदर्भ देत होते तुम्हाला. ज्या गादीवर बसून ते न्याय निवाडा करायच्या. आता कोण, तू गेली होतीस ना बाळा, पाहिलाय ना, आहे तिथे तो दरबार. कसा भरायचा तुम्ही इमॅजिन करू शकता. तिथे बसत असतील. आणि हो, 7-12 ही पद्धत माहितीये तुम्हाला. कशाशी संदर्भात आहे? कशा संदर्भात आहे? काय ते 7-12 तो जिथे आम्हा बायांची नावं नसतात, अशी मी व्याख्या. पण 7-12 ही पद्धतच बाईनं सुरू केली वाघमारे सर. आता ती एक दस्तऐवजीकरण झालं त्याचं. ते दस्तऐवज म्हणून पाहिलं जातं. पण असं म्हणलं जातं की 7-12 ही पद्धत म्हणजे 12 औषधी फळांची किंवा उपयुक्त अशी झाडं, टणक लाकडाची वगैरे अशी काही झाडं शासनाकडून दिली जायची. त्यांची देखरेख केली त्या शेतकऱ्याने करायची आणि त्याला जी काही सुविधा लागेल ती शासन पुरवायचं. शासन म्हणजे कोण? राज्यकर्ता, म्हणजे अहिल्यादेवी, कोण जर राजा असेल तो. आणि मग त्या 12 झाडांपैकी 7 झाडांचं जे काही उत्पन्न येईल ते स्वतः शेतकऱ्याने ठेवायचं आणि 5 झाडांचं जे काही उत्पन्न येईल ते सरकार दरबारी जमा व्हायचं आणि सरकार दरबारातून ते दीन दुबळ्या गरिबांना दिलं जायचं. 7-12 आलं लक्षात. आणि मग आता त्याचे 7-12वर नोंद असते. जो त्या संपत्तीचा मालक असतो. आता ते काळानुसार बदल होणारच आहे, पण ही आख्यायिका अशी 7-12ची सांगितली जाते, जी अहिल्यादेवींनी सुरू केलेली आहे. अहिल्यादेवींचं कोणतं काम माहिती तुम्हाला? ठळक मला सांगा. जसं सावित्रीबाई म्हटल्यानंतर तुम्हाला पटकन आठवतं की शिक्षण दिलं मुलींसाठी. शिवाजी राजे म्हटलं की लगेच आपल्याला आठवतं की स्वराज्य. तसं मला सांगा की अहिल्यादेवी म्हटल्यानंतर काय आठवतं? पटकन सांगा. नाही आठवत ना, हेच तर दुर्दैव आपल्याला. खूप म्हणजे बेसिक नीड्स जे आहे, मूलभूत. बघा, नद्यांच्या घाटाजवळ जी घरं असायची, त्या नद्यांना पूर आला की ती घरांमध्ये शिरायचं ते पाणी. म्हणजे राज्यकर्ता किती समाज हिताकडे लक्ष देणारा असला पाहिजे, ते शेवटच्या माणसाचा विचार करणारा असला पाहिजे. त्यांनी घाट बांधले आधी नद्यांना. आणि फक्त इंदूर आणि माहेश्वर नाही, अख्ख्या भारतात त्यांनी अनेक निवडक ठिकाणी हे घाट बांधले. त्याची यादी मी वाचणार आहे, मोठी यादी आहे, आपल्याला माहिती नसेल. घाट बांधले, मंदिरांचे जीर्णोद्धार केले, मशिदीही बांधल्या त्यांनी. मंदिरं बांधली म्हणून मंदिरं बांधली एवढंच नाही तर त्यांनी मशिदीही बांधल्या. कारण इथे माझ्या राज्यात नांदणारा राहणारा प्रत्येक माणूस इथला नागरिक आहे, माझा आहे, या परगण्याचा, या प्रदेशाचा आहे. निपक्षपाती धोरण. अहिल्यादेवींच्या बाबतीत अजून सांगायचं म्हटल्यानंतर लाओ त्से नावाचा एक तत्वज्ञ आहे पाश्चात्य. तो म्हणतो, देशातील नीतिमान माणसे भयगंडाने घरात लपून बसतात. खूप महत्वाचं आहे. देशातील नीतिमान माणसं भयगंडाने घरात लपून बसतात आणि अनितिमान माणसं धर्म आणि राष्ट्रवादावर
बोलत सुटतात. ही दांभिकता आहे. ही दांभिकता अहिल्यादेवींमध्ये नव्हती. बाळा काय होते तुला? काय होत आहे? असं होऊ शकतं. 9:55 झाले. काही काहींची वेळ असते. होतंय काही? नाही ना? ओके. तर 17 मार्च 1754 मध्ये कुंभेरीच्या युद्धात खंडेराव यांचा मृत्यू झाला. आणि तेव्हा सतीची पद्धत होती. सतीची चाल. काय सतीची चाल? बर. का का हे प्रश्न आपल्याला कधी पडले का? सती म्हणजे काय माहितीये, पण का? आणि मग तुमच्या ऐकिवात असं उदाहरण आहे का की बायको मेल्यावर नवरा सता गेला? हाच प्रश्न महात्मा फुलेंनी विचारला होता इथल्या व्यवस्थेला. महात्मा फुलेंनी हाच प्रश्न छाती ठोकपणे या व्यवस्थेला विचारला होता की नवरा मेल्यानंतर बायकोनी सती जायचं, पण मग बायको मेल्यावर नवरा सता का जात नाही? लॉजिक आहे की नाही? पण आम्हाला लॉजिक आवडतच नाही. या एकांगी व्यवस्थेला लॉजिकची अलर्जी आहे प्रचंड. आणि त्यात ते लॉजिक जर बाई पैदा करत असेल, बापरे, लाहोल विलाकोवर हिला कापू की खाओ, हिच्यावर बहिष्कार टाकू की हिला वाईट टाकू की हिला संपवू, असं होतं. म्हणजे बघा किती काटेरी वाट होती लढणाऱ्या बायांची तेव्हा. आणि आपल्याकडे सगळ्या सुविधा, सगळं सुसज्ज असून सुद्धा आपण काय करतो? त्याचा काय वापर करतो? अरे छोटीशी गोष्ट करा, तेवढं मोठं होणं शक्य नाही आपल्याला. छोटीशी गोष्ट, छोटीशी आयडेंटिटी, छोटंसं योगदान माझ्या घरासाठी, कुटुंबासाठी, तालुक्यासाठी, वाड्यासाठी, पाड्यासाठी काहीतरी तर करू शकतो आपण. खूप छोटी गोष्ट आहे. चांगलं वागणं फार कठीण गोष्ट आहे बरं. चांगलं वागणं फार कठीण गोष्ट आहे. सहसा कोणी जात नाही त्याच्या वाटेला. असत्याच्या मार्गावर गर्दी खूप असते आणि सत्याच्या मार्गावर खूप कमी रहदारी असते. परंतु सत्याच्या मार्गावर रहदारी कमी असल्यामुळे अपघात खूप कमी होतात. पण त्या मार्गावर चालत नाही हो बरेच लोक. इकडे खूप जातात, मग इकडे अपघात होतात. तरी पण तोच मार्ग पुढे कंटिन्यू. हे असं आहे, कलियुग आहे हे. ही माणसं आजही का ठेवली जातात 300 वर्षानंतर, शतकानंतर, अनेक शतकानंतर, युगानंतर? यासाठी, कारण ही खूप वेगळी होती विचारांनी आणि कर्तृत्वानी. बरे हे फक्त बोलके सुधारक नव्हते बरं का. सुधारकांचे पण दोन प्रकार आहेत. एक बोलके सुधारक, फक्त बोलतात, आणि दुसरे असतात बोलके आणि करते दोन्ही पण. करणी आणि कथनी याच्यात एक वाक्यता. आपल्या आजूबाजूला असे खूप लोक दिसतात आपल्याला बरं का ताई. हे कर, ते कर, तुला कळत नाही का? कचरा पडलाय उचल, हे कर, असं करू नये. पण तू काय करतोस? त्यांचं असं असतं, ये बदलेगा वो बदलेगा और फिर देश बदलेगा. ते स्वतःला गिनतच नाही सर त्याच्यात. हे करेक्ट करून हे वाक्य कसं आहे? हम बदलेंगे तो देश बदलेगा. मग हम मध्ये तो शेजारचा येतो, इकडचा येतो, ते दोघं पोरं पण येतात. हा, हे सगळं येतं. हम बदलेंगे तो देश बदलेगा. मी म्हंटल ना, पहिलंच विधान माझं असं होतं, हम सुनना भूल गए. यांची मानसिकता वेगळी आहे. त्यांना कुठून आणलं मला माहित नाही, पण ते डोक्याने स्थिर नाहीये. ते काहीतरी वेगळा लोचा, केमिकल लोचा चाललेला आहे की कोण सांगतंय जीव तोडून, काही घेणं देणं नाहीये. आमच्या विश्वात आम्ही मशगूल आहे. हा, असो, काय झापू बिपू नका, त्यांना त्यांचं सुधरू द्या. असो. तर काय माहिती, ह्या महाविद्यालयात मला तो प्रसंग आठवतोय. 10 वर्षांपूर्वी मी आलं तर अशी 2-3 मुलं बाहेर काढून दिली होती व्याख्यानाला. आपण ती मॅच्युरिटी डेव्हलप करू शकलो नाही. शिक्षक म्हणून माझ्याकडे असेल ही परिस्थिती. आपण त्याची मॅच्युरिटी, प्रगल्भता, परिपक्वता त्या मार्गावर आणू शकलो नाहीये. काय ऐकावं हे पण त्यांना कळत नाहीये. आता मुलींचे चेहरे इतके बोलके, रत आहेत त्या एकदम. मी हसते त्या हसताय, मी गंभीर होते त्या गंभीर होताय. इतकं भारी आहे ना हे फार बळ देतं वक्त्याला. तर असं आपल्याकडे ना कान तयार झाला पाहिजे. पण मी म्हटलं ना, हा जसा तुमचा दोष आहे तसा वक्त्यांचा पण दोष आहे. ते काय सांगतात मला पण कळलं नाही. माझ्या विद्यार्थी दशेतले पण असे काहीतरी वक्ते मला आठवायला लागतात. तर किती वाईट ऐकलेलं आहे आपण त्या काळामध्ये. तर मी परफेक्ट आहे असं अजिबातच मी म्हणत नाहीये, पण तुम्हाला समोरच्या मध्ये जिज्ञासा जागृत करता आली पाहिजे, त्याला खिळवून पण ठेवता आलं पाहिजे. आणि तुम्ही जे मांडताय त्याचे सहमतीचे माळा घालल्या पाहिजे त्यांच्या सहमतीसाठी, असं मला वाटतं. असो, तर 29व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं
आणि 21 वर्षाचं त्यांचं सहजीवन संपुष्टात आलं. सती जाण्याचा काळ होता, मी बोलले तुम्हाला. आणि त्या रूढी प्रथे परंपरेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. कोणी अडवलं असेल त्यांना? मला म्हणजे फार पूजनीय त्या पद्धतींना फाटा देत, हा मी तर म्हणते विद्रोह आहे सर व्यवस्थेविरोधात फार मोठा. आणि तो माणूस म्हणतो की तू सती जायचं नाहीये, ही गादी तुला सांभाळायची आहे. अरे कसलं भारी आहे. आणि तुम्हाला माहितीये त्याच्यानंतर त्यांचा जावई वारला ना, तेव्हा त्यांची मुक्ता नावाची मुलगी सती गेली. नंतरची पिढी सांगते बरं का मी. त्याच्यानंतर मालेराव जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या 2 पत्नी, त्या सुद्धा दोघी राण्या पण सती गेल्या. त्यांचे सासरे गेले तेव्हा त्यांच्या सावत्र सासवा ज्या होत्या त्याही सती गेल्या. पण सासऱ्यांनी म्हटलं होतं तिच्यातली धमक, कौशल्य, तिची क्षमता, ती किती सक्षम आहे ओळखलं होतं सासऱ्याने. आणि सासरा म्हटलं की नाही, तुला सती जाता येणार नाही, हे तुला सांभाळायचे. म्हणजे काय जबाबदारीने त्यांनी तो सगळा नंतर ते राज्य सांभाळलं, ते पुढे मी सांगतेच आहे. तर मग त्या सती गेल्या नाही, त्यांनी सगळी तयारी केली होती पण त्या सती गेल्या नाही. तुम्हाला माहिती आहे जिजाऊंच्या आयुष्यातला पण असाच प्रसंग आहे. जेव्हा शाहू महाराज गेले तेव्हा जिजाऊ पण सती जायला शहाजीराजे सती गेले, शहाजीराजे वारले तेव्हा जिजाऊही सती जायला निघाल्या होत्या. त्यावेळची ती प्रथा. आणि त्यावेळी कोणी रोखलं त्यांना? शिवाजीराजांनी रोखलं. शिवाजीराजांनी त्यांना रोखलं की तुम्ही आमच्या काळजात बालपणापासून जे काही स्वप्न पेरलं आहे, कोणतं? स्वराज्याचं, ते पूर्ण करून कुणाला दाखवणार आहे? तुम्ही बळ आहात, तुम्ही प्रेरणा आहात. ह्या पुण्यात जेव्हा ओसाड पडलं होतं, पुणे गाढवाचा नांगर फिरवला गेला होता, ते तुम्ही खुलवलं आणि स्वराज्याची स्वप्न दाखवलीत, आम्हाला लढायला शिकवलं. आणि तुम्ही का सती चाललात आता आणि रोखलं होतं? मला त्याच प्रसंगाची आठवण झाली. आणि मग हे राज्य कोणी सांभाळायचं? मग अहिल्यादेवी सती गेल्या नाहीत. आणि त्या सती गेल्या नाहीत आणि इतिहास निर्माण झाला. जे त्यांनी केलं ते. त्यांचा पहिला प्राधान्यक्रम काय असेल ना राज्य करताना, तो होता की जनता सुखी झाली पाहिजे. आणि आत्ताचा आपण बघतो आहोत तो कम्पॅरेटिव्हली विचार करा, फक्त ते छान होतं आणि आता काय मग? आणि बदल कोणी घडवायचा मग? हा प्रश्न निर्माण होतो ना. तुम्ही मी आपण नागरिक आहोत, आपण सजग असलं पाहिजे. तर सुखी जनता हा त्यांचा पहिला प्राधान्यक्रम होता. त्यांनी दक्ष राज्यकारभार केला. युद्धशास्त्रात त्या निपुण होत्या. त्यांना सगळ्या लढाईचे आणि हल्ल्याचे सगळे बारकावे माहिती असायचे. लढवय्या होत्या त्या. असं नाहीये फक्त गादीवरच बसल्या, त्यांना युद्धकला निपुण होत्या त्या. अर्थव्यवस्थेची घडी त्यांनी नीट बसवली. त्यांना माहिती होतं की जनता सुखी ठेवायची असेल तर इथला जमा खर्च आणि अर्थव्यवस्थेची घडी आणि त्याला शिस्त असली पाहिजे. कोण जवळचा आणि कोण लांबचा आणि कुठे भ्रष्टाचार, अजिबात त्याला थारा नव्हता. आणि आपण सांप्रत काळाचा विचार केला तर बघा, राज्यकर्ता किती नितळ स्वच्छ असला पाहिजे तेव्हा ते राज्य सुखी राहू शकतं आणि त्यातला शेवटचा माणूस सुखी राहू शकतो. हे खरंच इतिहासाकडून शिकलं पाहिजे राज्यकर्त्यांनी. पण जे सांप्रत काळ आहे तो प्रचंड वाईट आहे. त्यांच्याकडे परधर्म सहिष्णुता होती. कुठल्याही धर्माबद्दल त्यांनी कधी अनादर केला नाही. कुठल्याही प्रकारचा जाती धर्मभेद त्यांनी केला नाही. जर एकता टिकवून ठेवायची असेल तर सगळे माझे आहेत आणि जे हे आहे ते सगळ्यांचं आहे. तेव्हा एकता, प्रेम, जिव्हाळा टिकून राहील आणि एकजुटता राहील, हे त्यांना माहिती होतं. आणि मी तर म्हणते हे बेसिक धडा आहे राज्यकर्त्यांनी घ्यावा असा. परधर्म सहिष्णुता. त्यांना स्थापत्यशास्त्राची फार आवड होती. हे आर्किटेक्चर आहे ना सगळं, स्थापत्यशास्त्र, त्यातलं ज्ञान पण होतं त्यांना. मी आता काही उदाहरणं दिली ना तुम्हाला, मुरुड जंजिरा किंवा आणखी रायगड किंवा आणखी खूप किल्ले गड आहेत. तुम्ही कधी जाऊन पाहिलं का? दौलताबादीचा किल्ला जाऊन पाहिला सर आम्ही. तो गाईड सांगत होता आम्हाला. मला फार विशेष वाटलं. मी कदाचित नवीनच ते ऐकत होते की ते म्हणाले की हा किल्ला एवढी वर्ष इथे टिकून आहे, एवढी शतकं टिकून आहे, याच्यात सिमेंटचा अजिबात वापर केलेला नाही. मग कसा टिकून आहे हो? स्वाभाविक आहे ना प्रश्न पडणार, कसा टिकून आहे? काय बांधकाम, काय हे होतं तिथे? मग आम्ही विचारलं त्याला, हा प्रश्न आता मलाही पडला. मग आम्ही त्यांना विचारलं की हे सगळं बांधकाम कसं टिकून आहे?
आणि अभेद्य बरं का, कुठे झीज नाही काय नाही. तिथे एक मोठा हौद दाखवला त्यांनी आम्हाला आणि ते म्हटले की याच्यात गुळ, भेंडी आणि काय सांगितलं होतं, चुना, गुळ, भेंडी आणि साबुदाण्यासारखा पदार्थ टाकायचे आणि तो तिंबत ठेवायचा, भिजवत ठेवायचा. नैसर्गिक गोष्ट आहे, नैसर्गिक आहे ते सगळं रसायन आणि त्याच्याने ते बांधलंय सांगितलं या गोष्टी. तर हे तुम्ही विचार करा ना, स्थापत्य. अगदी मी व्हीटी स्टेशनला तुम्ही गेलात का, सीएसटी म्हणतात त्याला, जुनं व्हीटी स्टेशन. तुम्ही भर उन्हाळ्यात जा, तिथे इतका थंडावा वाटतो. गेलात कधी? आपल्यापैकी प्राध्यापक मंडळी गेली असतील. तुम्ही गेलात, त्या काचा अजून आहेत, त्या रंगीत काचा ब्रिटिशांच्या काळात लावलेल्या. अजिबातच त्याला धक्का लागलेला नाहीये. तुम्ही पाहाल तर ते स्टेशन जे आहे ना, इतका थंडावा वाटतो, दगडात बांधलेलं आहे. आता मी सांगते म्हणून जातो, कधी गेलात ना तर आवर्जून पहा, ऐतिहासिक वास्तू म्हणून पहा. आम्ही गेलेलो एकदा सर, तिथे सगळी ब्रिटिश मंडळी ती आलेली इंग्लंडहून बरीचशी तिथं, की आपल्या पूर्वजांनी हे बांधलंय, काय सुंदर हे फोटोज घेतायत ते तिथले आणि ते बघतायत शोधकतेने. स्थापत्य, आपल्याकडे स्थापत्याचं खूप वैविध्य आहे, ऐतिहासिक स्थापत्याचं. अहिल्यादेवींना स्थापत्यशास्त्राचं ज्ञान होतं, आवड होती आणि त्या पद्धतीने ते बांधलं. अत्यंत कलाकुसर करून बांधलेलं आहे त्यांनी. आता तुम्ही अगदी रेणुका मातेच्या मंदिराकडे गेले तर भव्यची भव्य दीपमाळा आहे तिथं आणि ती उत्सवांमध्ये पेटवली जाते, लावली जाते. काय सुंदर शोभनीय दिसतं ते, फारच छान. आणि त्यावेळी काय आपल्या की घराघरात लाईटची वगैरे काही सोय नव्हती, तर ते दीपमाळांनी ते अख्खं मंदिर उजळून निघायचं. आणि म्हणतात की त्या मंदिरापासून भुयारी मार्ग आहे रंगमहालापर्यंत येण्यासाठी. स्थापत्याचा, उत्तम स्थापत्याचा उदाहरण आहे ना ते, दाखला आहे तो. तर त्यांच्याकडे, त्यांना स्थापत्यशास्त्राची जाण होती. म्हणजे त्यावेळी इंजिनिअरिंग आर्किटेक्चर कॉलेजेस नव्हते, नाही तर ते अव्वल असते त्या हो गोष्टीत. महात्मा फुलेंच्या बाबतीत पण म्हटलं जातं, ते कलेक्टर लेवलचे व्यक्ती होते त्या काळात पुण्यात आणि 1 नंबरचे इंजिनियर होते त्यावेळी. त्यांनी बांधलेले पूल आहेत अजून महात्मा फुलेंनी. महात्मा फुलेंबद्दल पण आपल्याला ढोबळमानानेच माहिती आहे. अंगानं पण पहिलवान आणि डोक्याने प्रचंड बुद्धिमान असा माणूस. समोरून कोणी आला तर त्याला लोळवता आला पाहिजे आणि कोणी जर शाब्दिक वाद घातला आपल्याशी तर त्याच्याशी प्रतिवाद करता आला पाहिजे. एवढा अभ्यास महात्मा फुलेंचा होता, लक्षात घ्या. तर जनतेचा, भावनांचा आदर नेहमी अहिल्यादेवींनी केला. दूरदर्शी होत्या, करारी होत्या, बाणेदार. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन असायचं, समस्येचं निराकरण असायचं. आणि ते निराकरण देताना, त्या न्यायदान करताना कुणावरही अन्याय होणार नाही आणि कुणी हिरमुसला होऊन माझ्या दरबारातून जाणार नाही याची खबरदारी घ्यायच्या. राघोबा दादा जेव्हा त्यांच्यावर चालून आले, एकटी राज्यकर्ती बाई, सासरा गेलेला, पती गेलेला, पुत्र गेलेला आणि कोणी नाही, राज्यकर्ती महिला आहे, काय आता हरवेन मी. राघोबा दादा म्हटले की तह करा. त्या म्हटल्या, इथं माझे 2000 सैनिक घेऊन मी सज्ज आहे, हिम्मत असेल तर चालून या. तेव्हा राघोबा दादा म्हटले, नाही मी दारावर आलोय, तुमचे सासरे गेले म्हणून. एवढा करारी आणि एवढा आत्मविश्वास पाहिजे आपल्यात. आता आधीच गर्भगडीत नाही बाबा, हरलो आम्ही. शेवटच्या श्वासापर्यंत लढा. महाराज पण तेच सांगतात ना, शेवटच्या श्वासापर्यंत लढा. आधी माणूस मनात हरतो आणि मग रणात हरतो. आधी माणूस मनात हरतो आणि मग रणात हरतो, लक्षात घ्या. तर त्या म्हणलं की अत्यंत लढवय्या बाना. आणि राघोबा दादा महिनाभर तिथे राहिले आणि कशा पद्धतीने त्या काम करतात ते पाहिलं आणि ते प्रचंड प्रभावित झाले. त्यांनी आयुष्यभर एक कमिटमेंट, स्वतःची बांधिलकी पाळली, जनतेला सुखी ठेवणे. आणि त्यांनी सांगितलं की शेतीवरच अवलंबून राहू नका, जोड व्यवसाय पण सुरू करा. किती दृष्टीबाई होते सर. आणि आजही आपण आसमानी सुलतानीशी झुंजतोच आहोत. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताच आहेत. हे त्यांनी तेव्हा सांगितलं 300 वर्षांपूर्वी की जोड व्यवसाय करा, आसमानी सुलतानी शेतीवर पूर्णतः अवलंबून राहू नका. एका स्त्रीने, तेही विधवा स्त्रीने राज्य करणं. आज आम्हाला 2025 मध्ये महिला बॉस सहन होत नाही हो. महिला प्राचार्य सहन होत नाही, महिला बॉस सहन होत नाही, महिला हेड सहन होत नाही, महिला प्रमुख सहन होत नाही. त्या काळात काय त्रास झाला असेल त्यांना, भीषण आहे. आणि मी म्हणते हे महिलेलाच कळू शकते. हे विधान इथं पुरुष उभं राहून करूच शकत नाही. बरोबर आहे. ज्याच्यावर बित्त
त्यालाच कळतं. आप बीती ज्याला म्हणतात. स्वतःवर बिततं तेव्हा आपण ते बोलू शकतो. हो, आमची मानसिकता आजही इतकी गई गुजरी आणि आपण म्हणूया चिप आहे, इतकी मागासलेली आहे की आजही आम्हाला कर्तबगार महिला सहन होत नाही. आणि उच्च शिक्षित माणसंच जास्त वैचारिक मागासली असतात. हे चित्र आपल्याला दिसतं आहे. हे विषय आहे. म्हणून म्हटलं इतिहास का वाचावा, ते ही उदाहरणं वाचले दाखले तुम्हाला देता आली पाहिजे समोरच्याला. त्यारे तुम्ही प्रगत होताय की यवनात होताय, ही उदाहरणं देता आली पाहिजे. असो तर त्या काळामध्ये एका महिला राज्यकर्तीच्या डोक्यात आलं की महिला सैनिकांची फौज असावी. कदम कदम बढाये जा, काय कॅप्टन लक्ष्मी सुभाषचंद्र बोस, हे बोसांना कळालं. त्याच्या कैक वर्ष आधी त्या अहिल्यादेवींना कळालं होतं की महिला सैनिकांची फौज हवी. कसलं भारी आहे ना हे, अरे कसलं भारी आहे हे, किती प्रेरक आहे. एका महिलेच्या डोक्यात आहे. म्हणून म्हटलं त्यासाठी महिला व्हावं लागेल ना, की महिलेमध्ये काय क्षमता आहे, काय करू शकते. मग तिला निर्णय अधिकार असले पाहिजे ना. त्यांना निर्णयाचे अधिकार होते, तिथं सत्ता होती त्यांच्याकडे, म्हणून त्या बदलाव करू शकल्या. आता बघा आपल्याकडे अगदी गावापासून म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत किती महिला सत्तेत आहे, आणि ज्या आहेत त्या बोलक्या बावल्या आहेत. त्यांची सूत्र कुणाच्या तरी हातात. जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीनं विचार करत नाही, सत्सद विवेक बुद्धीने विचार करत नाही, तर्कशुद्ध विचार करत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच काम करू शकत नाही, जरी तुमच्याकडे सत्ता असली तर. जे विशेषतः महिलांना सांगणं आहे माझं. तर तुमच्याकडे असेल ना अधिकार, तर ते अगदी नीर क्षीर विवेक बुद्धीने वापरा, नाही तर महिलांचे पाय खेचण्यात अधिक तरबेज दिसतात. म्हणजे मी अत्यंत म्हणजे दांभिक लोकांचा मी निषेधच करते की बोलायचं एक आणि करायचं वेगळं. तर मी जेव्हा इथे बोलते तेव्हा असं नका वाटू देऊ की फक्त महिलांच्या पक्षात मॅडम बोलताय. अजिबात नाही. महिलांचे पाय खेचण्याचे प्रयत्न करतात, वरतून म्हणतात महिला सबल झाल्या पाहिजे आणि सक्षम झाल्या पाहिजे. अरे तुमच्यापेक्षा पुरुष जास्त मोटिवेट करतात बायकांना पुढे येण्यासाठी. हे इतिहास आपल्याला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, रानडे, कर्वे, अरे खूप नावं घेता येतील. सतीची चाल कोणी बंद केली? राजा राममोहन राय. आणि त्यांना साथ कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने दिली? बेंटिंगने दिली. तो तर काय आपल्या मातीतला नव्हता की रक्ता नात्याचा नव्हता. हो, त्या पुरुषाला वाटलं की किती अघोरी आहे की नवरा मरतो, त्या बाईला आधीच सरणावर बसवलं जातं, तिच्या मांडीवर डोकं ठेवलं जातं आणि पेटवून दिले जाते. पापड जाळावा तशी बाई जाळली जाते. ती ओरडते, ती किंचाळते, तिला बाहेर पडायचं असतं. कोणता माणूस सगळा सुस्थितीत आहे आणि त्याला वाटेल जळून मरून जावं म्हणून. आणि त्या बाईला जेव्हा चटके बसायला लागतात, ती बाहेर पडू लागते, तेव्हा मोठमोठ्या बांबूने तिला मध्ये ढकललं जातं आणि म्हटलं जातं ती साध्वी झाली, ती संत झाली. असं कसं? किती दांभिक आहे आपली व्यवस्था, किती दांभिक आहे. ते हे सगळं होत होतं त्यावेळी. महिला सैनिकांची फौज हवी हा वेगळा विचार त्यांनी त्या काळामध्ये मांडला. आणि इतकं मोठं ग्रंथालय आजही महेश्वरमध्ये ते असेल. महेश्वरमध्ये आजही ते असेल. आणि सगळा परका प्रांत होता ना सर, मराठी भाषक पण नव्हते. आणि त्या परक्या प्रांतात एक मराठी स्त्री सगळ्यांना सर्वसमावेशक पद्धतीने सांभाळते आणि राज्य करते. ही साधी गोष्ट नाहीये. त्यांनी जे निपुत्रिक आहेत त्यांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला, तोही दिला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मुली म्हणजे कमकुवत असणं नसतं. तो मुलगी म्हणजे तुमची कसोटी असते की तिला तुम्ही किती चांगल्या पद्धतीने घडवू शकता. हे बाळकडू पण त्यांनी जनतेला दिलं. आणि पूर्वी दत्तक घ्यायचा ना, निपुत्रिक जे असतील त्यांना काही रक्कम भरावी लागायची किंवा काही मोबदला द्यावा लागायचा. ते पण त्यांनी बंद केलं की तुम्हाला आता मोफत दत्तक कुणालाही घेता येईल. खाजगी कोषागारातून त्यांनी दत्तक पुत्राला पोशाख, म्हणजे ज्यांना दत्तक घ्यायचं आहे, निपुत्रिक आहेत, त्यांना आपल्या खाजगी कोषागारातून पोशाख आणि इतर काही शिक्षणासाठी सुविधा आणि रक्कम पण त्यांनी देऊ केली. कायद्याचं राज्य म्हणून त्यांच्या राज्याची ओळख निर्माण झाली पूर्ण भारतभरात. त्याच्यानंतर त्यांना अनेक चरित्रकार म्हणतात ती नुसती राणी नव्हती, राज्यकर्ती नव्हती, ती तत्वज्ञ राणी होती. मला वाटतं हे पण खूप युनिक आहे सर. जसं पुण्यश्लोक युनिक आहे तसं तत्वज्ञ राणी, फिलॉसॉफर क्वीन. एक तर बायका
तर राजा किंवा राणीच असतात, तत्वज्ञ नसतात. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे विचार असेलच, नॉट नेसेसरी. त्यांच्याकडे विवेक असेल, नॉट नेसेसरी. तत्वज्ञ असणारा राज्यकर्ता असेल तर क्या बात आहे. दुग्ध शर्करा योग त्या पद्धतीने त्या होत्या. तर त्यांनी कृषी व्यवस्थेत बदल केला आणि सती, स्वर्ग आणि पुण्यवान ह्या सगळ्या खोट्या नाट्या गोष्टी हे पण त्यांनी सांगितलं. स्वर्ग भेटतो, नरक भेटतो, कोणी पाहिलाय? कोणी जाऊन आलंय का परत सांगायला? हा, किती ते अप्सरा बिप्सरा असतात आणि इकडे ते तप्त तेलाची कढई. अरे काय आपल्याकडे आख्यायिका, दंतकथा रंगवलेल्या आहेत. त्या म्हणतात तुमचे कर्म हाच तुमचा स्वर्ग आहे. तुमचं कर्म चांगलं असेल, कर्म विपाक सिद्धांत मी तर मांडते बाबा. तुम्ही मांडता की नाही मला माहित नाही. तुम्ही जे पेराल ना, भले 4 दिवस लेट उगवेन पण ते उगवतात. कुणालाच मुक्ती नाही त्या गोष्टीपासून. तर ह्या आहेत अहिल्यादेवी होळकर. मी त्यांनी केलेली कामं आहेत त्यांची यादी वाचून दाखवते तुम्हाला एकदा थोडक्यात आणि मग थांबते. म्हणजे आपल्याला फक्त वाटत असेल रंगमाल, लासलगावचा होळकरवाडा, माहेश्वर आणि इंदोर. नो, अकोले तालुक्यात त्यांनी विविध ठिकाणी विहिरी बांधल्या. अमरकंटक कुठे? मध्य प्रदेशात. अलमपूर मध्य प्रदेश. आनंद काननमध्ये विघ्नेश्वर मंदिर बांधलं त्यांनी. अयोध्यात श्रीरामाचं मंदिर बांधलं त्यांनी छोटं. त्रेताराम, श्री भैरव, नागेश्वर, सिद्धार्थ मंदिर, शरयू घाट बांधला त्यांनी. कुठे? अयोध्येत. अजूनही आहे ते. विहिरी बांधल्या त्यांनी. स्वर्गद्वारी मोहताज खाना आणि अनेक धर्मशाळा काढल्या. म्हणजे आध्यात्मिक ठिकाणी जे भाविक येतात त्यांची परवड होऊ नये म्हणून त्यांनी धर्मशाळा मोठ्या प्रमाणात बांधल्या त्यावेळी. उज्जैनला त्यांनी चिंतामणी गणपती मंदिर बांधलं. लीला पुरुषोत्तम, बालाजी, तिलकेश्वर, राम जानकी ही मंदिरं बांधली. ओझर, अहमदनगर, महाराष्ट्र 2 विहिरी बांधलेल्या आहेत त्यांनी. फार लांब नाही आहे. 2 विहिरी बांधल्या आहेत आणि एक कुंड बांधलेलं आहे. ओझरला कधी गेलात तर बघा. इंदोरला अनेक मंदिर आणि घाट इतके आहेत की असंख्य आहेत, कारण त्यांचं राज्यच होतं तिथे. ओंकारेश्वर मध्य प्रदेश, तिथं मामलेश्वर महादेव मंदिर. कर्मनाशिनी नदीवर पूल बांधलाय त्यांनी. काशी आणि बनारस, काशी विश्वनाथ, तारकेश्वर, गंगाजी, अहिल्या, तिथे शीतल घाट बांधलेत, धर्मशाळा बांधलेल्या आहेत. केदारनाथला त्यांनी धर्मशाळा आणि कुंड बांधलेला आहे. कोल्हापूरला त्यांनी मंदिर पूजेसाठी सहाय्य केलेलं आहे. कुम्हेर, ज्या कुम्हेरच्या लढाईत त्यांचे पती गेले तिथे त्यांनी विहीर आणि राजपुत्र खंडेरावांचं स्मारक बांधलेलं आहे. हरियाणा, आता हरियाणा कुठे आलं? कुरुक्षेत्र. हरियाणामध्ये त्यांनी महादेव मंदिरं, पंचकुंड आणि लक्ष्मीकुंड घाट बांधलेला आहे. गंगोत्री, विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरं आणि अनेक धर्मशाळा. बिहारमध्ये गया माहितीये? गया तुम्हाला? गयेत पण त्यांनी विष्णुपद मंदिर बांधलेलं आहे. गोकर्णमध्ये बांधलेलं आहे. चांदवडचं नाव येते इथे. विष्णू आणि रेणुकाचं मंदिर अहिल्यादेवींनी बांधलेलं आहे. पूर्ण भारताचा आढावा घेते. आणि मग मी तर म्हणते ही आपली अधिकची बाजू आहे की त्या कधी काळी इथे राहिल्या आहेत, त्यामुळे या गोष्टी इथे झाल्या आणि आपलं पण ते इतिहासात नाव आलंय. आपल्या नाशिकचं, आपल्या निफाड तालुक्याचं, चांदवडचं. चौंडी इथे त्यांनी चौंडेश्वरी देवी मंदिर बांधलं. सिनेश्वर महादेव मंदिर. ओरिसा, आता तेव्हा तर वाहतुकीची काही साधनं पण नव्हती. काय कसं केलं असेल तुम्ही विचार करा. 300 वर्षांपूर्वी. अरे आता पण गावखेड्यांपर्यंत एसटी पोहोचलेल्या नाहीत सगळ्या. ओरिसा, जगन्नाथपुरी, इथे त्यांनी श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा आणि एक गार्डन, मोठा बगीचा उभा केलेला आहे. जळगाव आपलं खानदेशातलं, तिथे राम मंदिर. जामगावमध्ये रामदास स्वामी मठासाठी दान. जेजुरी, त्र्यंबकेश्वर, कृष्णावर्त घाट आहे ना प्रसिद्ध. आता आपल्याकडे कुंभचा मेळा आहे, कुंभमेळा. त्र्यंबकेश्वर मध्ये कुशावर्त घाटावर जो पूल बांधलाय तो अहिल्यादेवींनी बांधलेला आहे. काय दूरदृष्टी असेल त्या बाईची. मी तर म्हणते माणसं जातात पण त्यांनी केलेलं हे काम मागे उरकसर शतकोनशतक आपण त्यांना आठवतो. द्वारका, गुजरात, इथं त्यांनी मोहताज खाना बांधलेला आहे. पुजाऱ्यांना काही गावं दान केली त्यांनी तेव्हा. त्याच्यानंतर पंचवटी, श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा आणि रामघाट यासाठी त्यांचं योगदान आहे. पंढरपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? पंढरपूर आपलं दैवत महाराष्ट्राचं. तर राम मंदिर, तुळशीबाग, होळकरवाडा, सभामंडप, धर्मशाळा आणि मंदिराला चांदीची भांडी त्यांनी त्या काळी दिलेली आहे. तुम्हाला माहितीये त्या जेव्हा गादीवर आल्या तेव्हा त्यांचा खजिना किती होता? 16 कोटी. आणि तो सगळाचा सगळा त्यांनी जनतेसाठी वापरला. तेव्हाचा 16 कोटी म्हणजे काही हजार कोटी असतील.
आताचे काही हजार लाख कोटी असतील. पुण्यात पण त्यांनी घाट बांधला आहे. प्रयाग अलाहाबाद मध्ये विष्णू मंदिर घाट धर्मशाळा बांधली आहे. बद्रीनारायण मध्ये केदारेश्वर मंदिर, बऱ्हाणपूर मध्ये घाट आणि कुंड, बिठ्ठूर. अरे खूप मोठी यादी आहे. किती मोठी यादी वाचून दाखव. तर तुम्ही काय करा, हे जा बघा जरा इंटरनेटवर काय केले तुम्ही. मी ते म्हणते तुम्हाला ना अशी सवय लागली पाहिजे. एक व्यक्ती म्हणून माहिती आहे ना त्याच्या मागे काय काम आहे त्यांचं. अशी जिज्ञासा जागृत झाली पाहिजे. अस्वस्थ असतो तो आणि तुम्ही तरुण आहात गुड. अच्छा, तर ठीक आहे. मला दिलेल्या वेळेत मला नाही वाटत मी पूर्ण सांगू शकले. मी नोट्स भरपूर काढून आणल्या होत्या आणि कोणत्याही एवढ्या थोर व्यक्तीचे चरित्र असं 1-1.5 तासात सांगितलं जाऊ शकत नाही. सावित्रीबाईंचं चरित्र मी 2.5 तास सांगत असते पूर्ण प्रवास. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अर्ध्यातून सोडते आहे. कदाचित तुम्ही शोध घ्याल किंवा मला तरी परत बोलवाल. ठीक आहे. तर इथे मला बोलवलं, आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि अगदी जीवाचा कान करून ऐकलं. त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. तुम्ही तुमच्या अशा विशिष्ट शैलीमध्ये आम्हाला जे अहिल्याबाई होळकरांसारख्या एक साम्राज्ञी होऊन गेल्या, त्यांचं कार्याचा परिचय, त्यांच्या संपूर्ण कार्यावर प्रकाश टाकला. खरं तर आमच्या दृष्टीने संपूर्णच होईल मॅडम. तुमच्या दृष्टीने अर्ध्यावर पण नक्कीच आम्ही तुम्हाला बोलवू आणि आमचे विद्यार्थी पण शोध घेतील. आणि मला एक नवीन वाटलेली संकल्पना, सातबाराची संकल्पना खरंच मला माहिती नव्हती, ती मला यातून कळली. झाडांचं तुम्ही जे सांगितलं नाही, नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांनाही ते नवीनच असेल आणि आमचे विद्यार्थी नक्कीच तरुण होण्याचा प्रयत्न करतील. इथे बसलेला प्रत्येक जणच तरुण होण्याचा प्रयत्न करेल. खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही आज आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे तुमच्या ओघवत्या शैलीमध्ये आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप आवडलेलं सुद्धा आहे. खरं तर मॅडम, आमचा NSS कॅम्पची तयारी चालू आहे. फॉर्म घ्यायला विद्यार्थी येत होते आणि आम्ही त्यातल्या त्यात ह्या कार्यक्रमाची तयारी करत होतो. तर तुमचं नाव ऐकल्यावर काही विद्यार्थी इथे बसलेले आहेत की मॅडम येत आहे का, मग आम्ही येतो. तर आमच्याकडे एवढी उत्सुकता ह्या विद्यार्थ्यांमध्ये तरी आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते आयोजकांच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करेन की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. धन्यवाद. आज आपल्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बैशाल शिक्षण मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेला प्रारंभ झालेला आहे. या व्याख्यानमालेमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जे जीवनकार्य आहे ते आपल्यापुढे उभं करण्याचं काम आदरणीय डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांनी केलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनामधील ज्या ठळक घटना आहे त्या त्यांनी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यापैकी किती जण इंदोरला गेले मला माहीत नाही, परंतु इंदोरला गेल्यानंतर अहिल्यादेवींची ती राजधानी, जो महाल ज्याच्यामधनं हा सगळा कारभार चालत होता, रयतेसाठी, सामान्य माणसासाठी त्यांनी अहोरात्र जे प्रयत्न केलेले आहे, प्रशासन कसं असावं याचा एक परिपाठ त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घालून दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही माहेश्वरला गेला तर तेथील घाट आहे, अप्रतिम आहे. 1-2 वर्षापूर्वी तिथे जाण्याचा मला योग आला आणि त्यावेळेस मी असा विचार करत होतो की एवढे सगळे दगड घडवायचे, एवढे मंदिरं बांधायचे आणि स्थापत्यशास्त्राच्या अनुषंगाने असे घाट बांधायचे, हे अतिशय कलाकुसरीचं काम आहे. त्याचबरोबर खूप ज्याला आपण वेळ देऊन ते करावं लागणारं काम होतं, ते अहिल्यादेवीने केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर चांदवडला गेला तर तुम्हाला तिथेही
रेणुकेचं जे मंदिर आहे ते तर पाहायला मिळेल, परंतु रंगमहालही तुम्ही बघा. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की एकीकडे संपूर्ण देशामध्ये या सगळ्या वास्तू उभं करणं, त्यांचा जीर्णोद्धार करणं, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करणं, एवढंच नाही तर समाजाला एकत्रित करणं, ही सगळी कामं करून घेणं, हे एका महिलेला का शक्य झालं? तर त्यांना जे अधिकार प्रदान करण्यात आलेले होते ते मल्हाररावांनी ते सगळे अधिकार, म्हणजे आपल्या सासऱ्याने आपल्या सुनेला एवढे अधिकार त्या काळामध्ये बहाल केलेले होते. तुम्ही विचार करा की 1725 ते 1793 हा त्यांचा कालखंड आहे. आणि या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपला कारभार चालवलेला आहे, आपलं मावळ संस्थान चालवलेलं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. इंदोरमधील सगळे जे मंदिरं आहे ते सगळे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. आपण जेवढे जेवढे धाम म्हणतो ते सगळ्या धामांचं जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलेलं आहे. मी जेव्हा अहिल्यादेवींवरती वाचतो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात येते की खंडेराव तर हुशार होते, म्हणजे त्यांचे पती, परंतु मल्हाररावांना हे माहीत होतं की आपल्या मुलापेक्षाही आपली सून ही अधिक कर्तबगार आहे. आणि तुम्ही जर इतिहास वाचला तर खंडेरावाला जेवढे अधिकार बहाल केलेले होते त्यांच्या हयातीत सुद्धा तेवढेच अधिकार हे अहिल्यादेवींना सुद्धा बहाल केलेले होते मल्हाररावांनी. आणि पुढे खंडेरावांच्या जाण्यानंतर त्यांनी जी राज्यकारभाराची घडी बसवलेली आहे ती इतिहासामध्ये नोंद झालेली घटना आहे. एखादी महिला संपूर्ण देशामध्ये एवढं मोठं काम करू शकते, ही अद्वितीय अशा प्रकारची घटना आहे. तुम्ही कुठलेही त्यांचे घाट जर बघितले, तुम्ही साधे येवल्यात राहतात, त्यांच्या नावाने घाट बांधलेले कधी जाऊन बघितला का तुम्ही? तुम्ही अंगणगाव जवळ आपली छोटीशी नदी आहे, तिथे घाट बांधलेला आहे आणि त्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आज त्यांचं जे कार्य आहे ते त्यांच्या या सगळ्या त्यांनी जे घाट बांधून ठेवलेले आहे, ज्या विहिरींची रचना केलेली आहे, तुम्ही जेवढे जेवढे ऐतिहासिक ठिकाणं आहेत तिथे तुम्हाला अहिल्यादेवींनी किंवा जी पौराणिक ठिकाणं आहेत तिथे सगळ्या लोकांची पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचे 12 विहिरी बांधलेले आहे. एक मुद्दा तुम्हाला सांगतो की अहिल्यादेवींनी पाणी सिंचनाच्या ज्या व्यवस्था केलेल्या आहेत ते वाखाणण्यासारखं आहे की जे आज आपण शेतीसाठी ज्या पद्धतीने विचार करतो, पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ज्या पद्धतीने विचार करतो, वास्तुशास्त्राचा ज्या पद्धतीने विचार करतो, ही सगळी कामगिरी अहिल्यादेवींनी करून ठेवलेली आहे. त्यामुळे मला आज आनंद वाटला की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बैशाल शिक्षण मंडळाच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित केली. या व्याख्यानमालेच्या रूपाने मी दरवर्षी असा एक विचार करणार आहे की या व्याख्यानमालेमध्ये एक जे व्याख्यान आहे ते अहिल्याबाईंवरती झालंच पाहिजे. कारण अहिल्याबाईंचं जे कार्य आहे ते या विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत जर पोहोचलं तर त्यांना एक कल्पना येईल की आपल्याला एक स्वतःचं घर बांधण्यासाठी आपण पूर्ण हयात खर्ची करतो, पण अहिल्यादेवींनी केलेलं जे काम आहे, एक महिला म्हणून त्यांनी या समाजासाठी दिलेलं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही अगदी रंगमहाल बघा किंवा त्यांनी बांधलेले सगळे महाल बघा, त्या बांधत असताना की त्याच्यामध्ये शिशाचा वापर केलेला माझ्या वाचनात आला. कारण 2 दगडांना एकत्रित बांधून ठेवायचं काम त्यावेळेस शिस करत होतं आणि ते अजरामर टिकतं. म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढे गड किल्ले
बांधण्यात आले किंवा त्यांची डागडुजी करण्यात आली त्यावेळेस त्याच्यामध्ये शिसा वापरलेला आहे. आता मॅडमने ज्या गडाचा उल्लेख केलेला आहे तो किल्ला अभेद्य राहण्याचं कारण असं आहे की बा पाण्यामध्ये जरी गड किल्ला असला तरी शिसा दगड आणि शिसा एकत्रित एवढं ते पक्क झालेलं असतं की ते कोणत्याही काळामध्ये ते पडणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपल्या देशाला किती अपरिमित अशा स्वरूपाचा इतिहास लाभलेला आहे. आणि या इतिहासामध्ये जी कर्तृत्ववान माणसं होती त्या कर्तृत्ववान माणसांचा नेहमी उल्लेख केला जातो, पण या इतिहासामध्ये ज्या कर्तृत्ववान महिला होत्या त्या महिलांमध्ये अहिल्यादेवींचं नाव हे अतिशय वरचं आहे किंवा मोठं आहे. म्हणून मला असं वाटतं की आजच्या या विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवींच्या या कार्याचं जर स्मरण केलं तर त्यांच्या हातूनही फार चांगलं काम घडू शकेल असं मला वाटतं. अहिल्यादेवींचं कार्य हे अपरिमित आहे, ते कुठल्याही काळामध्ये कधीही संपुष्टात येणार नाही, इतकं ते अजरामर आहे. त्यामुळे आज त्यांच्या कार्याचं स्मरण आदरणीय मॅडम यांनी आपणास करून दिलं त्याबद्दल त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या विद्यार्थ्यांना बहुमूल असं मार्गदर्शन नेहमीच करत असतात, यापुढेही करत राहाल. आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. यानंतर कार्यक्रमाचा गोड भाग म्हणजे आभाराचा भार मी आदरणीय चौधरी सरांकडे देते. सन्माननीय व्यासपीठ, विद्यार्थी मित्रांनो, बैशाल व्याख्यानमालेअंतर्गत अहिल्याबाई होळकर व्याख्यानमाला पहिलं पुष्प गुंफत असताना जे प्रमुख पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत, डॉक्टर प्रतिभा जाधव. मला पहिल्या वेळेस तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक यासाठी करायचं आहे की मॅडमचं नाव ऐकल्यानंतर या ठिकाणी बसलेले बहुसंख्य विद्यार्थिनी या स्वतःहून बसलेले आहेत. आणि मी प्राचार्यांना धन्यवाद देतो, कारण हे संयोजनात मॅडमचं नाव दिलं आणि आपल्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून इच्छा दाखवणं हे खरं कौतुकास्पद आहे. मी सरांचं मनपूर्वक आभार मानतो. सरांनी मार्गदर्शन पण केलं. विद्यार्थी मित्रांनो, मॅडमने सांगितलं की इतिहासामध्ये अहिल्याबाई होळकर असतील, जिजाबाई असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील किंवा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई असतील, हा इतिहास होता. परंतु मला असं वाटतं की मॅडमच्या रूपाने जे काही मार्गदर्शन आज आपल्याला मिळालं तर मला असं वाटतं की आपल्यातही अशी प्रेरणा, आपल्यातही अशी ऊर्जा निर्माण व्हावी जेणेकरून आपण आपल्या कुटुंबासाठी, अहिल्याबाई होळकरांनी राष्ट्रासाठी केलं. मला असं वाटतं राष्ट्राने जगात सुद्धा अहिल्याबाई होळकरांचं नाव पोहोचलेलं आहे. कारण स्थापत्य कला, मी महेश्वरी ह्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. अतिशय सुंदर असा राजवाडा वगैरे तिथे असणारा जो इतिहास आहे, तिथे गेल्यानंतर असं वाटतं की अहिल्याबाई होळकर मध्य प्रदेशमध्ये जन्माला आल्या की महाराष्ट्रात जन्माला आला. इतकं उत्तम कार्य अहिल्याबाई होळकरांनी केलं आणि त्यांचं कार्य आपल्या शब्दातून व्यक्त करण्याचं काम ताईंनी केलं. म्हणून मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. मी माननीय प्राचार्य वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, आपल्यालाही मार्गदर्शन केलं, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. उपप्राचार्य रवींद्र ठाकरे सर, कोणताही कार्यक्रम असला तरी ते आपल्यासाठी सर्वांसाठी वेळ देतात, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि मॅडमला हे सांगतो की प्रास्ताविक सोनवणे मॅडम, सूत्रसंचालन शिंदे मॅडम, परिचय करून दिला प्रीती वाहक मॅडम. फक्त मी आणि अध्यक्ष भाषण सरांनी केलं, 2च पुरुष 3 महिला. नाही 40 झालं मॅडम. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि मनापासून सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. आपल्याला आज खूप चांगलं व्याख्यान ऐकायला मिळालं. तुम्ही शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.